सातारामध्ये अंगणवाडी मदतनीस व सेविका या पदासाठी भरती होणार आहे। टोटल 24 पदं इथे भरली जाणार आहे आणि 2 वेगवेगळ्या जाहिराती मी इथं समजून सांगतोय। अर्ज कसा करायचा, कोणत्या पत्त्यावरती पाठवायचा आहे, सविस्तर माहिती मी इथं सांगतोय। त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन येतोय। अंगणवाडी पदासाठी जी काही भरती निघते आहे त्या प्रत्येक जिल्ह्यावरती मी व्हिडिओ इथे अपलोड करायचा प्रयत्न करतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। ही पहिली जाहिरात असणार आहे आणि पहिल्या जाहिरातीसाठी टोटल 23 पदं भरली जाणार आहेत आणि 23च्या 23 पदं ही अंगणवाडी मदतनीसाठी असणार आहे आणि जिल्हा सातारा असणार आहे। आता अंगणवाडी केंद्र दिलेलं आहे, अंगणवाडीचा पत्ता दिलेला आहे, क्रमांक दिलेला आहे, ते इथं एकदा लक्षात घ्यायचं आहे। टोटल इथे 23 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत। ओके, त्यानंतर त्यासाठी कोणतं अंगणवाडी केंद्र असणार आहे ते पण इथं पाहून घ्यायचं आहे। मानधन बघून घेऊया तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी 7,500 प्रति महिना मानधन राहील। शिक्षण कमीत कमी तुमचं 12वी पास उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात। वास्तव्याची अट आहे म्हणजे जे विद्यार्थी ज्या नगर परिषद झालं, त्याच्यानंतर पंचायत समिती झालं, या क्षेत्रातले जे काही रहिवासी आहे त्यांनाच इथं अप्लाय करता येणार आहे आणि त्यासोबतचा तुम्हाला पुरावा इथे जोडून द्यायचा आहे। ओके, तर रेशन कार्डवरती सुद्धा पत्ता दिसतो, रहिवासी प्रमाणपत्र झालं, डोमिसाईल सर्टिफिकेट झालं, तलाठ्याचं, यावरती तुमचा पत्ता निकष होतो आणि तेच तुम्हाला सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे। वयाची अट सेम राहील, कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे ते वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात आणि विधवा उमेदवार असतील तर 40 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकतात आणि 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र इथे जोडावं लागतं। मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे। सोबतच इथे बदली झालेली आहे तरी इथे एका जे काही पद आहे त्या ठिकाणी अंगणवाडी केंद्राला दिलेलं आहे तेच इथे ठरवलं जातं, त्यामध्ये कोणताही बदल इथे केला जात नाही। तुमच्याकडे अगोदरच कोणताही अनुभव असेल तरी तुम्ही इथं त्याची जी काही एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभव प्रमाणपत्र आहे ते इथे जोडू शकतात। फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेलं आहे 24 फेब्रुवारीपासून। आता अर्ज कुठे आपल्याला सबमिट करायचं, जसं की बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी सातारा पश्चिम, केदार बिल्डिंग, पहिला मजला, उतेकर कॉलनी, ग्रीनफील्ड हॉटेल जवळ, सदर बाजार, सातारा 415-001 या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे। जी काही मी इथं 16 पदं सांगितलेली आहे त्यासाठी 17 पदं या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यासाठी हा पत्ता राहणार आहे आणि दुसरी जी जाहिरात मी इथं समजून सांगतोय त्यासाठी वेगळा ॲड्रेस राहणार आहे। दोन्ही जाहिरातीची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। शेवटची तारीख लक्षात घ्यायची 10 मार्च 2025च्या 6:15 वाजेपर्यंत तिथे त्या ऑफिसला अर्ज इथे स्वीकारले जाणार आहेत। ओके, त्यानंतर आपण बघूयात की जी काही निवड प्रक्रिया असते ती कशी केली जाते। जसं की आपल्याला जे काही मार्क्स भेटले, जसे की 12वीमध्ये मार्क्स पडलेत, ग्रॅज्युएशनमध्ये मार्क्स पडलेले आहेत, ते आपण रिझर्वेशनमध्ये येतो त्यावाईज इथे तुमची मेरिट लिस्ट इथे लागली जाते। ओके, नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेलं आहे। जसं की निवड प्रक्रिया मी सांगितलं, जसं की आता 100 पैकी 80 जे काही गुण आहेत त्याच्यामध्ये जे काही 12वी झाले, पदव्युत्तर झाले, डी.एड झाले, बी.एड झाले, MSc तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे, 100 पैकी 80चं प्रॉपोर्शन इथे काढलं जातं आणि उर्वरित इथे 20 जे गुण आहेत ते इथे बघू शकता की विधवा, अनाथ ह्याच्यासाठी 10 गुण, अनुसूचित जाती जमातीसाठी 5 गुण, इतर मागास वर्ग, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी 3 गुण आणि अंगणवाडी सेविका मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका याच्यामध्ये जर तुमचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला याच्यासाठी 5 गुण देण्यात येईल। अशी निवड प्रक्रिया इथे असणार आहे। ओके, त्याच्यानंतर आपण बघूयात की अर्जाचा नमुना दिलेला आहे, फोटो पेस्ट करायचा आहे, सही करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला नगर परिषद, पंचायत या ठिकाणी कोणतं येतं ते लिहायचं आहे, तुमचं विवाहापूर्वीचं नाव लिहायचं आहे, विवाहानंतरचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे, जन्मतारीख आणि ह्याच्या तारखेपर्यंत तुमचं किती वय पूर्ण झालेलं आहे, किती वर्ष, किती महिने, किती दिवस। आता हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं हे इथे कॅल्क्युलेट करायचं। तुमचा संपूर्ण पत्ता, प्रभागाचा क्रमांक, स्थानिक रहिवासी असेल तर आहे करायचं, नसेल तर नो करायचं आहे, विवाहात अविवाहित इथे लिहून द्यायचं आहे। अपत्यांची संख्या किती आहे, 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर इथे तुम्हाला अप्लाय करता येणार नाही आहे, जात आणि प्रवर्ग लिहून द्यायचं आहे। त्यानंतर अनाथ असेल या ठिकाणी विधवा असेल तर या ठिकाणी विधवावरती टिक करायचं आहे, विधवा असेल तर त्यानंतर अपत्य किती आहे ते पण इथे लिहायचं आहे। शिक्षणाच्या बाबतीमध्ये 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं, 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केले, पोस्ट ग्रॅज्युएशन केले, डी.एड केले, बी.एड केले, तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट अवेलेबल आहे, ते सगळं डिटेल म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही पूर्ण केले, बोर्ड कोणता आहे, किती गुण मिळाले आणि टक्केवारी काय इथे तुम्हाला सिलेक्ट करून सगळी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर 10वीमध्ये मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण केले म्हणजे 10वीमध्ये
इथे बघू शकतात की 10वी झालेले 12वी झालेले तर त्याच्यामध्ये मराठी भाषा आवश्यक आहे. या ठिकाणी होय करायचं आहे. 2 वर्ष अनुभव असेल तर होय करायचं आहे. कुठे काम केलेलं आहे ते इथे लिहू शकतात. 2 पेक्षा जास्त अपत्य असल्यानंतर प्रतिज्ञापत्र जोडलेले आहे का नाही, 2 किंवा 2 पेक्षा कमी त्याच्यासाठी प्रतिज्ञापत्र जोडलेले आहे. याच्यासोबत ह्या अर्जाच्या नमुन्यासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा इथे जोडलेले. सही करायचे, संपूर्ण नाव लिहून तारीख लिहून त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज तिथे सबमिट करायचं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे राहील. विधवा असल्यानंतर स्वयंघोषणापत्र हे राहील. त्याच्यानंतर रहिवासी डोमिसाइल सर्टिफिकेट हे राहील. ज्यांच्याकडे सेल्फ डिक्लेरेशन, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन लेटर इथे द्यायचं आहे. ओके. आणि काय काय कागदपत्र, जसं की आपल्याला विवाहपूर्वीचे नाव आणि विवाहानंतरचं नाव, ह्या दोन्ही नावामध्ये जर बदल असेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला प्रतिज्ञापत्र असं एक कागदपत्र जोडावं लागतं. TC झालं, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नगरपंचायतचं त्या ठिकाणी स्वयंघोषणापत्र, उमेदवार असल्यात, विधवा असल्यात तर पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र, 10वी ते MSc पर्यंतचे जे काही तुमचे एज्युकेशन झालेलं आहे त्याच्या सत्यप्रती इथे जोडायच्यात. तुम्ही 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नाही करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जाहिरात असणार आहे उर्वरित 7 पदासाठी. मागची जी काही 17 पदासाठी जाहिरात समजून सांगितली तर उर्वरित 7 पदं इथे भरली जाणार आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका 1 आणि उर्वरित 6 पदे अंगणवाडी मदतनीसाठी भरली जाणार आहेत. अंगणवाडी केंद्र क्रमांक आणि पत्ता एकदा पाहून घ्यायचं आहे. बाकी जी काय मी माहिती सांगितली ती सेम राहील. इथं वेतनमध्ये फरक पडतोय. अंगणवाडी सेविकासाठी 13,000 प्रति महिना वेतन राहील, तर अंगणवाडी मदतनीससाठी 7,500 प्रति महिना इतकं वेतन राहणार आहे. सगळी सविस्तर माहिती मागच्या जाहिरातीमध्ये सेम राहील. याच्यामध्ये फक्त अंगणवाडी केंद्र कोणतं असणार आहे, अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका भरली जाणार आहे ते इथं एकदा पाहून घ्यायचं आहे. अर्जाचा नमुना सेम राहील. त्याच्यानंतर जे काय आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र झालं, त्यानंतर विधवा प्रमाणपत्र जाईल, सगळी इन्फॉर्मेशन इथे सेम राहणार आहे. सातारा जिल्ह्यासाठी टोटल 24 पदंही भरली जाणार आहे. सविस्तर माहिती इथे मी समजून सांगितलेली आहे. आणि 7 पदांसाठी जे काही या ठिकाणी पत्ता असणार आहे तो इथे दिलेला आहे. जसं की बाल विकास प्रकल्प अधिकारी, कार्यालय नागरी, सातारा पूर्व, दुर्वांकूर बिल्डिंग, पहिला मजला, कृष्णा नाका, नष्टे हॉस्पिटल समोर, मंगळवार पेठ, कराड, जिल्हा सातारा 415-110 या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज सादर करायचे. आता कोणत्या पदांसाठी, ही जी काही 7 पदं आहे त्यासाठीच ह्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. आणि जी काही मी वरती 17 पदं तुम्हाला समजवली त्यासाठी पत्ता वेगळा राहणार आहे. इथे कन्फ्युजन करायचं नाही आहे. दोन्ही जाहिराती मी वेगवेगळ्या इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अपलोड करून देते. महत्त्वपूर्ण माहिती इथे सांगून दिलेली आहे. फ्रेंड्स, फॅमिली शेअर सगळीकडे शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.